आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अच्छा नाहीये आई, असं करून कसं चालेल? तुला औषधं घ्यायची असतात ना, आणि तू खाल्लं नाहीस तर ताई मला ओरडेल. ताई वरून म्हणतोय ना ते बरोबर आहे, थोडं खाऊन घे. मधू, मला सईची खूप काळजी वाटते. नाही म्हणजे आपण असताना भैरवी तर एवढं बोलल्या, मग आपण निघून आल्यावर तर सुनावलंच असेल तिला. तू म्हणत होतास ना तेच बरोबर होतं, आपण जायला नकोच होतं तिच्याकडे. काय माहित ताई, हे बघ, समजा आपण तिकडे गेलो नसतो आणि आपण आपलं कर्तव्य जर का बजावलं नसतं तर तिकडून देखील त्या सईलाच बोलल्या असत्या. नसती खावी लागली, आपण गेलो ना तेच चुकलं आपलं. आई, मला ना एक गोष्ट कळत नाहीये. जेव्हापासनं ताईच्या घरच्या पूजेचं आमंत्रण आलंय तेव्हापासून तू नको जाऊया म्हणतीयस. मान्य आहे मला, तिकडे गेल्यावर सगळं विचित्रच घडलं, पण तू आधीपासूनच नको जाऊया का म्हणत होतीस? हे बघ, मुलीच्या सासरी उठसूट जायचं नसतं माहेरच्यांनी. उठसूट कुठे जातोय आपण? त्यांच्या घरी पूजा होती म्हणून गेलो ना आपण. काय झालं? असं कोणीतरी गेल्यासारखं सुटकी चेहरे करून का बसलेत सगळे? तोंड का गटार आहे ग, उघडलं की फक्त घाणच येते ना. सईच्या घरी जे काही झालं त्यामुळे ताई आधीच दुखावली गेली. आम्हाला सगळ्यांना वाईट वाटतंय. हा, पण काय ना, आम्ही तुझ्यासारखे पाषाण हृदय नाही होत, आम्हाला वाईट वाटतं. ओ, तुमच्यासारखी मऊ मन असल्यापेक्षा ना माझ्यासारखं दगड मन असलेलं कधीही चांगलं. बघावं तेव्हा आपले अश्रू बसलेली असतात, बाहेरची साडी. तुम्हा सगळ्यांना ना दुःखी राहण्याची हौसच आहे बरं का. आता केला त्या भैरवीताईंनी आपला अपमान, त्याचं काय एवढं मनाला लावून घ्यायचं? श्रीमंत माणसांना त्यांच्या श्रीमंतीचा माज असतोच. एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने द्यायचं सोडून. हो वंच, आपली लेक एवढ्या श्रीमंत घरात गेलीये याचा आनंद माना, वाईट काय वाटून घ्यायचंय? मग काय या दुःखाप्रित्यर्थ खायला प्यायला काही नाहीच आहे का आज? हे काय? आईसाठी खिचडी केली होती. ते बाबा, तुझी आई तर काय खाणार नाही, ती आपली दुःखात पोरीच्या मी खाऊन घेते. काय मिळमिळत केली अरे वरून? मिरची टाकून झणझणीत करायची ना. तू ना खरं तर तुझ्या ताईकडनं स्वयंपाक शिकून घ्यायला हवा होतास. चमचमीत स्वयंपाक करायची सई. नाही आवडली आहे का तुला? दे. नाही आता घेतलीये तर राहू दे, खाते मी. हा, तुम्ही चालू दे तुमची शोकसभा. हो हो. हे लग्न निभावणं वगैरे खूपच डिफिकल्ट गोष्ट आहे का जागू? जगातली कुठलीही गोष्ट अवघड आहे का सोपी आहे हे आपल्यावर अवलंबून असतं. लग्न झाल्यापासून आतापर्यंत फक्त डोक्याला ताप आहे नुसता. तुला असं वाटतंय कारण तू तो करून घेतोयस. मी काय केलं? हे जे काही घडलं यात माझी काय चूक आहे जादू? मग सईची तरी काय चूक आहे सांग? अरे निदान तू लग्नानंतर तुझ्या घरी, तुझ्या माणसात, तुझ्या कम्फर्टेबल स्पेस मध्ये तरी आहेस. त्या बिचारीसाठी सगळंच नवीन आहे रे. करेक्ट आहे, पटतंय मला हे सगळं.
है ना, एक मुलगी जेव्हा लग्न करून सासरी येते तेव्हा तिच्याकरता सगळंच नवीन असतं. घर, तिथली लोक, तिला ऍडजस्ट करायला लागतं, जरा वेळ द्यायला लागतो, राईट? पण मग वेळ द्यायचा ना. तिथल्या वाईफ्स कशा त्या ओळखायच्या, त्या मॅच करायचा प्रयत्न करायचा, तिथल्या लोकांना जरा आणखी वेळ द्यायचा प्रयत्न करायचा. लगेच ओव्हर रिॲक्ट करायला लागतात त्या. सई ओव्हर रिॲक्ट करत नाहीये देवांश. काय झालंय तुला? तू घे, तू तिचीच बाजू घे. मी तिची बाजू घेत नाहीये, तिची बाजू तुला समजावून सांगते, कारण तिची बाजू मला कळते. सई आज ज्या वळणावर उभी आहे ना देवांश, काही वर्षांपूर्वी मी सुद्धा तिथेच उभी होते. आमच्याही लग्नाला भैरवी ताईंची मान्यता नव्हती. मलाही मिडल क्लास वरून खूप गोष्टी ऐकून घ्याव्या लागल्यात काय, आज सुद्धा ऐकूनच घेते ना मी. मला माहितीये आई चिडली की खूप बोलते, समोरचा माणूस हर्ट होईल, त्याला खूप वाईट वाटेल इतकं बोलते. पण जानू, ही तिची एक बाजू झाली. ती जितकी रागीट आहे तितकीच दुसऱ्या बाजूला तिचं मन सुद्धा मोठं आहे ना. हो, पण मग हे सईला कसं कळणार? तिने तर त्यांची एकच बाजू बघितली ना. एक्झॅक्टली, म्हणून म्हणाला पेशन्स हवेत. समोरच्या माणसाला ओळखण्याकरता जरा वेळ तर द्यायला हवा ना. सईनी असं वागायला पाहिजे, सईनी असं करायला पाहिजे, हे सगळं बोलतोस, सगळ्याचा विचार करतोस, पण तू कसं वागायला हवंस हा विचार कधी केलायस तू? तुझ्या बाबांचा स्वभाव सुद्धा तुझ्यापेक्षा काही फार वेगळा नव्हता. भैरवीताईंसमोर ते सुद्धा एक अक्षरही बोलायचं नाही, पण नंतर मात्र मला समजवायचे, मला समजून घ्यायचे, माझ्या मनाला बरं वाटेल अशा कितीतरी गोष्टी करायचे. तू असं सईसाठी कधीतरी काही केलंयस का रे? तुला आज मी म्हंटल तिची जाऊन जरा समजूत काढ, तर काय केलंस? तिला अजून दुखावलंस तू. मी आता काय करायला गेलो होतो? मी आता त्यांच्याकडे हे समजवायच्या इंटेन्शनच गेलो होतो ना. पण त्या बघितलं ना कशा बोलत होत्या. त्या म्हणतात की आई खूप रागीट आहे, त्यांच्या नाकावर, स्वतःच्या नाकावर किती राग आहे तो दिसत नाहीये का त्यांना? देवा, अरे तिच्या आईचा अपमान झालाय, मग तिला वाईट वाटणार नाही का? असं बोलायचं. जानू, तूच आता मला म्हणालीस की तुझं आणि बाबांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा त्या आईला मान्य नव्हतं, बरोबर?